आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदिक क्रीम आणि आयुर्वेदाबद्दलचं जे काही असेल ते सगळं चांगलं, त्याच्यामध्ये काही चुकीचं असू शकत नाही. हे सगळं सात्विक असतं आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत असं आपण जनरली ऐकत असतो. आणि अनेक लोक आयुर्वेदिक औषधांचा भडीमार करतात आणि आपल्या घरी ते साठवून ठेवतात. पण प्रत्यक्षात आयुर्वेदामध्ये जे सांगितलंय त्या गोष्टी फॉलो करून त्या गोष्टींच्या प्रमाणे ही औषधं केली जातात का, याची कुणीही काळजी करत नाही. प्रत्यक्षात ज्या बाटल्या बघायच्या, त्याचं पॅकेजिंग बघायचं, त्याचं हिरवा कलर आणि त्याचं सगळं जे बघितलं ब्रँडिंग, की आपल्याला वाटतं की आयुर्वेदिक म्हणजे याच्यापेक्षा चांगलं काय असू शकत नाही. पण प्रत्यक्षात तुकाराम मुंडे यांनी या गोष्टी लोकांच्या समोर पहिल्यांदाच आणल्यात. कारण तुकाराम मुंडे यांनी 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या 434 आयुर्वेदिक कंपन्यांच्या वरती एकाच वेळेला इन्स्पेक्शन ड्राईव्ह केला, एक प्रकारची रेड केली आणि या सगळ्या कंपन्यांच्या मधून काही कंपन्यांना अक्षरशः त्यांचे परवाने रद्द केले. 10 कंपन्यांचे परवाने रद्द केलेत. पण 10 कंपन्यांचे परवाने कोणत्या कारणासाठी रद्द झाले आणि याच्या मागे आणखी किती जणांचे होण्याची शक्यता आहे, तो जर आकडा बघितला तर सगळ्यांच्या मनात धडकी भरेल. कारण याच्या अगोदर आपण हॉटेलांची आणि इतर गोष्टींची अवस्था काय होती ती बघितली. आता आपण आयुर्वेदिक औषधांची अवस्था बघतोय, ती त्याच्यापेक्षाही भयानक आहे. नेमकं काय काय घडलंय, काय काय समोर आलंय आणि कोणत्या कारणासाठी या कंपन्यांचे परवाने रद्द झालेत ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 11 ऑगस्ट 2026 ला एफडीएनं एक स्टेटमेंट जारी केलं. या स्टेटमेंटमध्ये एफडीएने सांगितलं की 434 आयुर्वेदिक कंपन्यांचं इन्स्पेक्शन त्यांनी कंप्लीट केलं महाराष्ट्रामध्ये. आणि या 434 कंपन्यांचे जे औषध कारखाने होते, म्हणजे जिथं या आयुर्वेदिक कंपन्या औषध बनवत होतात, त्याचं सगळं प्रोसेसिंग आणि ज्या पद्धतीने ती औषधे केली जातात ते बघितल्यानंतर त्यांनी 10 कंपन्यांचे परवाने रद्द केलेत, म्हणजे पूर्णपणे रद्द केलेत. आणि याच्याशिवाय मोठी गोष्ट ही आहे की 135 जणांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. म्हणता कारणे दाखवा नोटीस कशासाठी दिली जाते, कारण एक प्रकारे त्यांच्यामध्ये पूर्णपणे रद्द करता येत नाही, पण तरी देखील भरपूर काही चुका सापडलेल्या आहेत. अशा लोकांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते. त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर त्यांना देखील रद्दबातल त्यांचा परवाना होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. आता ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 म्हणजे ब्रिटिशकालीन आहे आणि ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स 1945 या कायद्यांचा वापर कधीही महाराष्ट्रात कोणी केलाच नसेल. अर्थात चुकून झाला असेल एखाद्या वेळेला, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणीही केला नसेल. अशा प्रकारची कारवाई मुंडेंनी केली आणि ही कारवाई ऍक्च्युअली जे लायसन्सिंग आहे ते महाराष्ट्र आयुर्वेदिक लायसन्सिंग अथॉरिटी करून घेतलं जातं आणि त्यांनी हे परवाने रद्द केलेत. आणि मुंडेंनी हे सगळं इन्स्पेक्शन ड्राईव्ह करून घेतला, जो आजपर्यंत कधीही कोणी केलं नव्हतं. नावं बघा कशी आहेत: कृष्णा हर्बल, लालशाही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, आदित्य फार्मा, अंगरस फार्मा, कालिदास गांधी, शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, इंदुके आयुर फार्मा, हकीम आयुर्वेदिक, हिलारियस आयुर्वेदिक आणि यशोदा लॅब, असे काही या 10 कंपन्यांची नावं आहेत ज्यांचं लायसन्स पूर्णपणे रद्द झालंय. आता या कारवाईमध्ये ज्यांचं लायसन्स रद्द झाले त्याच्यामध्ये गोंदियातल्या 4 कंपन्या आहेत, पुण्यातल्या 3 कंपन्या आहेत आणि नाशिक जिल्ह्यातल्या 2 कंपन्या आणि अमरावतीची 1 कंपनी आहे. आणि इथं महत्वाचा प्रश्न असा आहे की मग यांचे लायसन्स का रद्द केले असतील. कारण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आयुर्वेद म्हणून आपण ज्या पद्धतीने यांच्यावर भरोसा करतो तितकी भरोशास्ती पात्र असतात का. बऱ्याच वेळेला बघा आता इथं झालं की नो टेक्निकल पर्सन, हे पहिलं कारण आहे. या कंपन्यांच्या मध्ये जिथंही काय औषधं तयार केली जात होती तिथं कोणताही आयुर्वेद समजणारा, आयुर्वेद शिकलेला एकही व्यक्ती नव्हता. सरळ सरळ कामगार लावून लोकांच्याकडून हे औषधं बनवून घेतली जात होती. तिथं कोणताही टेस्टिंग फॅसिलिटी नाही किंवा कोणताही असा माणूस नाही ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचं पुस्तकात काय लिहिलंय त्याच्याबद्दलचं ज्ञान असावं. आणखी एक गोष्ट म्हणजे इथं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट होतं, पण ते नावाला होतं. अनेक ठिकाणी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटच नाही. जे औषध बनवलंय ते फुल अँड फायनल झालं, डायरेक्ट बाटलीमध्ये भरायचं आणि विकायला न्यायचं. नो क्वालिटी कंट्रोल. म्हणजे क्वालिटी कंट्रोलचं काम असं असतं की जेव्हा औषधं बाहेर पडतात त्यावेळेला त्या औषधांचं टेस्टिंग करायचं, काही सॅम्पल्स चेक करायचे आणि बघायचं लोकांच्या आरोग्यावर याचा काही वाईट परिणाम होऊ शकतो का, ते बघून चेक करून पुढे पाठवायला पाहिजे. पण प्रत्यक्षात ते केलं जात नाही. मशिनरी आणि इक्विपमेंटचा अभाव. काही कंपन्यांच्या मध्ये जे औषध तयार करण्यासाठी मशिनरी पाहिजे आहेत किंवा इक्विपमेंट लागणार आहेत त्या नव्हत्याच, तरी देखील औषधं बनवली जात होती. अनेक ठिकाणी घाणेरडं वातावरण होतं. तिथं अनारोग्यदायी म्हणजे अनहायजिनिक प्रॅक्टिसेस केल्या जात होत्या. म्हणजे हात लावला जात होता. अनेक ठिकाणी आपल्या मनाला जे वाटेल त्या पद्धतीनं मिक्स केलं जात होतं सगळं. अनेक ठिकाणी त्यांना असं आढळून आलं की 2-4 वेगवेगळे प्रॉडक्ट बनवले जात होते आणि सगळे प्रॉडक्ट एकमेकात मिक्स व्हायचे.
पण तरी देखील कसं तरी करून बाटलीमध्ये भरायचं आणि पुढे पाठवायचं अशी पद्धत केली जात होती. आणखी एक गोष्ट म्हणजे टेस्टिंग फॅसिलिटी, म्हणजे टेस्ट करायला पाहिजे औषध आपण जे बनवलंय ज्या कारणासाठी बनवलंय, म्हणजे चेहऱ्यावरची पुरळ घालवायला किंवा एखाद्याचे केस वाढवायला असं काहीतरी कारण दिलं जातं, पण त्याच्यासाठीच ते औषध तयार झालंय काय त्याचं टेस्टिंग करायला पाहिजे ती फॅसिलिटी नव्हती. असे काही गोष्टी सापडलेल्या आहेत. आणि इथं महत्वाची गोष्ट मी म्हटलं तसं या 10 जणांचं या कारणांसाठी लायसन्स रद्द झालंय, पण 135 लाईनमध्ये आहेत हे जास्त महत्वाचं. आणि या 135 ठिकाणी देखील या गोष्टी फॉलो केल्या जात नाहीत. फक्त या 6-7 गोष्टींच्या पैकी काही फॉलो केल्या जात असतील आणि काही केल्या जात नसेल. त्यामुळे त्यांच्यावरती एकदम शेवटची कारवाई लायसन्स रद्द करण्याची न करता त्यांना आता सध्या शो कॉज नोटीस म्हणजे कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि सध्या इथं थांबलेलं आहे. पण जर त्यांच्याकडून जर योग्य कारण मिळाली नाहीत किंवा याचं उत्तर मिळालं नाही तर त्यांचेही लायसन्स रद्द होतील. आपल्या कंपनीच्या किंवा प्रॉडक्टच्या नावामध्ये सात्विक, हर्बल, आयुर्वेदिक असं काहीतरी शब्द वापरलं आणि त्याच्यावरती असं हिरवगार एखादं पान टाकलं की आपण कुठलंही प्रॉडक्ट खपवू शकतो असा आत्मविश्वास अनेक कंपन्यांना आलेला आहे. त्यामुळं आपण बघतो की जनरली अनेक लोक घरामध्ये औषधं तयार करतात आणि ती देखील बाटल्यामध्ये घालून विकतात आणि ते खरेदी करणारे भरपूर लोक आहेत. तुकाराम मुंडेंची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं आहे की जोपर्यंत ते आपल्या डोळ्यांनी ते बघत नाहीत की योग्य चाललेलं आहे तोपर्यंत ते योग्य चाललेलं आहे असं डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत. आणि म्हणूनच अमेझॉनवरती, ब्लिंकिटवरती, पतंजली अशा लोकांच्यावरती पहिल्यांदा या देशामध्ये कारवाई झालेली आहे. फक्त मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे त्यात चुकूच शकत नाहीत असं जे वाटत होतं ते तुकाराम मुंडे आल्यानंतर बदललंय. आणि अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये आणि अनेक मॉल्सवरती कारवाई झालेली आहे, तो भाग वेगळाच आहे. त्यानंतर इथे एक महत्वाची गोष्ट होती, एफडीएनं ही जी कारवाई केली अशी कारवाई मी शोधायचा प्रयत्न केला बऱ्याच वेळेला. एक्का दुक्का एखाद्या आयुर्वेदिक कंपनीवरती अशा प्रकारची कारवाई झाली, पण एवढ्या मोठ्या मास स्केलवरती सगळ्या कंपन्या चेक केल्या गेल्या आणि त्याच्यातून काहींना शो कॉज नोटीस दिली किंवा त्यातल्या अनेकांचं लायसन्स रद्द केलं, त्यांना जाब विचारला गेला, असं कधीही घडलेलं नाही महाराष्ट्राच्या इतिहासात. मी शोधायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला सापडलं तर मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. हे पहिल्यांदा तुकाराम मुंडे आले म्हणून केले, नाहीतर महाराष्ट्रात हे जे लायसेन्सिंग अथॉरिटी आहे ती अगोदरपासून आहे, पण ती एवढे दिवस काय करत होती हा प्रश्नच आहे. म्हणजे स्वतःला आयुर्वेदिक म्हणवणारे हे लोक, ज्यांच्याकडे आयुर्वेदातलं ज्ञान असणारा कोणीही माणूस नव्हता, जो माणूस हे सगळं बघेल आणि हे औषधं तयार केली जातील, पण प्रत्यक्षात हे लोक लोकांच्या जीवाशी खेळत होते. त्यामुळे त्यांना कोणतीही दुसरी संधी देण्यामध्ये कोणताही पॉईंट नाही हे तुकाराम मुंडेंनी बरोबर ओळखलं आणि त्यांनी या 10 कंपन्यांच्या वरती जो सर्जिकल स्ट्राईक केलाय तो उत्तमच केलाय. माझं तर म्हणणं आहे की 135 ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरही केला पाहिजे, जेणेकरून मग बाकीचे सगळे सुतासारखे सरळ होतील. अन्यथा ही पद्धत चालूच राहील की तुकाराम मुंडे गेल्यानंतर परत आपल्याला तेच करायचं जे आपण आजपर्यंत करत आलोय, असा विश्वास या लोकांना वाटता कामा नये. हीच एक यामध्ये अपेक्षा आहे. तुम्हाला तुकाराम मुंडेंच्या या कारवाईबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.